तर विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले। सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून महाविकास आघाडीला डिवचलं, तर विरोधकांनी अर्थसंकल्पातील योजनांवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं। दरम्यान महाविकास आघाडीमध्ये 1 खुर्ची आणि 12 भानगडी आहेत असं भरत गोगावले म्हणाले। तर महायुतीमधील नेत्यांच्या 12 भानगडी त्यांच्या लक्षात आल्यात असा पलटवार भास्कर जाधवांनी केलाय। ठाकरेंना खुर्ची द्या असं सत्ताधारी पोस्टरद्वारे सांगतायत असा खोचक टोलाही भास्कर जाधवांनी लगावला। प्रश्न असा आहे, जे आता त्यांच्यामध्ये चालू आहे ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आंदोलनाचा 1 खुर्ची 12 भानगडी हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तेच आम्ही दाखवतो। आम्ही चुकीचं काही दाखवत नाही। 1 खुर्ची 12 भानगडी त्यांच्या चालू आहेत, आम्ही समाधानी। त्यांच्या नेत्यांच्या 12 भानगडी त्यांच्या लक्षात आल्यात म्हणून उद्धव साहेबांना खुर्ची द्या असं ते म्हणतात। अर्थ वेगळा लावू नका। उद्धव साहेबांना खुर्चीवर त्यांनी बसवलंय, याचा अर्थ 12 भानगडी त्यांच्या नेत्यांच्या आहेत म्हणून पुन्हा उद्धव साहेबांना सन्मानाची खुर्ची द्या असं ते सांगतात, म्हणून त्यांना मी धन्यवाद देतो। लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली। एकीकडे बहिणीच्या पराभवासाठी ताकद लावायची आणि दुसरीकडे लाडकी बहीण योजना आणायची। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांना टोला लगावला। तर काही बहिणी श्रीमंत तर काही बहिणी गरीब असतात असं भरत गोगावले यांनी म्हटलंय। एकीकडे बहिणीच्या पराभवासाठी संपूर्ण ताकद खर्ची घालायची आणि दुसरीकडे मात्र लाडली बहीण म्हणून योजना आणायची। तर दुसरी एकीकडे राज्यामध्ये महिलावरील अत्याचार अन्याय वाढवायचे, त्याच्यावर कारवाई करायची नाही आणि आपल्या बहिणीची इज्जत सगळी रस्त्यावर त्यांचा खून होतो, बहिणीची इज्जत अब्रू लुटली जाते, त्यावेळेस डोळ्यावर पट्टी बांधायची। काही बहिणी श्रीमंत असतात, काही बहिणी गरीब आहेत, तर त्याप्रमाणे थोडं चालावं लागतं ना। आता हे सरकार गरिबांसाठी आहे, श्रीमंतांसाठी नाही आहे। आणि मग ज्या गरीब बहिणी गरीब महिला ह्या ज्या आहेत यांना ते फायदा होऊ